चैतन्य कवायत मैदान पोलीस मुख्यालय भंडारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महिला सक्षमीकरण मेळावा पार पडला। चैतन्य कवायत मैदान पोलीस मुख्यालय भंडारा येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोज शनिवारला दुपारी 12 ते 2:30 वाजता दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने आलेल्या महिला भगिनींशी संवाद साधला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे, त्यामुळे या माता भगिनींच्या संसाराला हातभार लागत आहे। यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मात्र विरोधक या योजना बंद पडाव्या म्हणून कोर्टात जात आहेत। सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा। तसेच आपले सरकार महिलांच्या हिताचे अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे, असे यावेळी आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी सांगितले। यावेळी विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भारत माता की। अरे तुम्ही लाडली बहीणचे पैसे मिळाले की नाही मिळाले? नाही मिळाले ना? तर थोडं जोशमध्ये थोडंसं आपसात बोलणं बंद करून टाका। भारत माता की जय भवानी, जय शिवाजी। सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो। आणि आज आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून आज आयोजित या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आवडती योजना आणि राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात इथे उपस्थित आपल्या भंडारा पवनी क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माझे बंधू सन्माननीय नरेंद्रजी भोंडेकर साहेब, इथे उपस्थित आपल्या भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर संजयजी कोलते साहेब, जिल्हा परिषद भंडाराचे मुख्याधिकारी समीरजी कुर्तकोटी, आपल्या उपजिल्हाधिकारी बेलपात्रे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य विनोदजी बांते, करणजी चव्हाण आणि आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व भंडारा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व माझ्या आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी, आज या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितच ज्या आपल्या लाडक्या बहिणींना एक मदत म्हणून किंवा ते त्यांचा स्वाभिमान राखण्याकरता मागच्या या रक्षाबंधनाच्या दिवशीच आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यातर्फे आपल्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाची एक भेट देण्यात आली आणि सर्वांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। त्यानंतर आता परत दिवाळीमध्ये आपली भाऊबीज येणार आहे आणि परत या 3 भावांच्या माध्यमातून आपल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मागच्याच 3000 झाले, आता परत 3000 देणार आहे। पण अनेक लोक आता याच्यावर गाळबोट लावतात आहे। काही विरोधी पक्षाचे लोक कोर्टात सुद्धा गेलेले आहे की योजना बंद झाली पाहिजे। पण आपल्याला ही योजना चांगली वाटली की नाही वाटली? हात वर करून सांगा, चांगली आहे की नाही आहे? सगळ्यांना, पुढच्या महिलांना नाही पाहिजे वाटतं योजना?
तर ही जर योजना तुम्हाला चालू ठेवायची असली तर मग तुम्हाला काय करायला लागणार? आता तुम्हाला एक उदाहरण देतो की ही योजना 6 राज्यांमध्ये चालू आहे, देशात 6 राज्यांमध्ये चालू आहे. सर्वात प्रथम मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली. मध्य प्रदेशमध्ये आमचे नेते, त्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी योजना सुरू केली आणि 2019 मध्ये, मला वाटतं 2019 मध्ये त्यांनी सुरू केली आणि 2022 मध्ये ज्यावेळेस त्यांचं सरकार गेलं त्यावेळेस ही योजना बंद पडली. त्यानंतर आपल्या सगळ्या बहिणींच्या आशीर्वादाने परत 2 वर्षानंतर ते परत मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी परत ही योजना सुरू केली. राजस्थानमध्येही भारतीय जनता पार्टी तिथे सरकार होते, त्यांनी ही योजना आणली आणि ही योजना सुरू आहे. परत निवडणुका झाल्या, परत भारतीय जनता पार्टी आली आणि परत ही योजना तिथे सुरू आहे. पण कर्नाटकामध्ये ही गृहलक्ष्मी योजना होती, लाडली बहीण योजना होती, तिथेही भारतीय जनता पार्टी सरकार त्यांनी सुरू केली आणि तिथे परत काँग्रेसची सरकार आल्याने परत ही योजना बंद झाली. मग तुम्हाला सुरू पाहिजे की बंद पाहिजे? सुरू पाहिजे ना. मग काय करायचं आहे तुम्हाला सांगायची गरज आहे काय? तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर असू द्या, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर असू द्या, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांवर असू द्या आणि आम्ही इथे बसलेले आहे नरेंद्रजी बोंडेकर साहेब असतील त्यांच्यावर असू द्या, माझ्यावर असू द्या आणि आमच्या सर्वांवर असू द्या. कर्णांना आशीर्वाद देणार की नाही? देणार की नाही? योजना चालू पाहिजे की नाही पाहिजे? आशीर्वाद देणार की? दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या. धन्यवाद. मला आणखीन एका कार्यक्रमात जायचं आहे म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि म्हणून ही योजना आधार देणारी योजना आहे. पैसे तर कोणी देतील, पण आधार, महिलांना सक्षमीकरण कसं करायचं, चूल आणि मूलचे सोडले गेले. चूल आणि मूल मध्ये पहिले महिलांना बांधून ठेवायचे, परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला स्वतःचा पगार सुरू केलेला आहे, स्वतःचा मानधन सुरू केलेला आहे. आता तुम्ही सुद्धा जी माणसाच्या हाताची कटबावली राहत होती ना, ती आता राहिली नाहीये. नक्कीच माणसाने सन्मान दिलं तर ती सुद्धा सन्मान देईल आणि माणसाने जर समजा, मी तुम्हाला सांगतो काही गडबड करायचं, भांडण करायचं नाही तर मला पैसे भेटले नाही आता काय माणसाला पेलतो असं नाही. पैसे किती जरी असले तरी संसार हा खूप महत्वाचा आहे. म्हणून संसाराचा आनंद दुर्गा कसा करता येईल 2,000 रुपयाच्या माध्यमानं हे आपण करावं. आताच आम्ही थोड्या वेळापूर्वी 11 वाजता रेल्वे स्टेशन वरठीमध्ये गेलो होतो आणि त्यामध्ये जर पाहिलं तर अक्षरशः 800 ते 900 ज्येष्ठ नागरिक त्यांना अयोध्या जाण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी एक योजना आणली. ती आहे तीर्थक्षेत्र योजना. तीर्थक्षेत्र योजनामध्ये एका घराच्या मागे 30,000 रुपये खर्च करतात. तिथे 30,000 रुपये खर्च करतात आणि त्या तीर्थक्षेत्र योजनेच्या माध्यमातून पहिला टप्पा विदर्भात पहिली सुरुवात भंडाऱ्यातून झाली आहे. आज आपण भंडाऱ्यातून 800 ते 900 ज्येष्ठ नागरिकांना पाठवलं. ते आता फिरून येतील, दर्शन घेऊन येतील आणि कोणालाही त्यांच्या कुटुंबावरती अपेक्षा भार न टाकता शासनाने तो भार उचलला आणि त्या आज आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेते की साहेब, बाबाजी, बाबा तुम्हाला कसं वाटतंय आज? तर ते बोलले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या माझ्या मुलासारखं वाटते. जे माझ्या मुलांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होतं ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींनी जबाबदारी घेतलं. साहेब, त्यांना सांगा की नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि जर आज आमच्या तीर्थक्षेत्राचं दर्शन तुम्ही घडवला हा खूप पुण्याचं काम. खरं तर सत्ता कोणाची असो, सत्ता कोणाची असो, पण सत्ता जर लोकांच्या हिताची नसेल, लोकांच्या कामाची नसेल तर मला वाटतं की सत्ता काही कामाची नाही. तुम्ही किती मोठे बिल्डिंग बांधा, किती मोठे योजना आखा, परंतु थेट फायदा जनतेला व्हायला पाहिजे. उपमुख्यमंत्री करतात आज या भंडारा जिल्ह्याच्या माध्यमातून दिसून येते. नक्कीच असे खूप साऱ्या योजना आहेत. असे जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या प्रस्तावनामध्ये सांगितलं की एक नाही असे खूप साऱ्या योजना आहेत. त्या योजनेचा फायदा थेट आपल्याला आपलाच होतो. आता एक
जे काही चेक वाटप करत होते, मग ते बचत गटाचं असेल किंवा घरकुलचं असेल, त्याच्यामध्ये मला एक दिसतं की एका गटाला किती 68 लाख 73 लाखचा एक कधीतरी तुम्ही बघा बँकेमध्ये उभी सुद्धा करत नाही, मॅनेजर पण असतो. 1 लाखचा कर्ज मागायला गेलं तर बँकेला उभे करत नाही. आणि आज शासनाच्या मदतीनं अधिकारी आमच्या जिल्हा परिषदेचे सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीनं, जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीनं 73 लाखाचा चेक सुपूर्द केला. हे खरं तर शासनाचा क्रेडिट नाही का? हा शासनाचा क्रेडिट आहे. हा शासनाची एक चांगला पाऊल आहे. आणि आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की आता करोडपती अरबोपती आमचे सुद्धा महिला होतील आणि या उद्योगाची चालना हे शासन देणार आहे, म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. 73 लाख मध्ये किती शून्य असतात हे विचार करून थोडं वाटते. पण नक्कीच हे पैसे काही आपल्या व्यक्तिगत वापरासाठी नाही. त्या 73 लाखाचे 73 कोटी कसे बनवता येईल याच्यासाठी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर शासनाने दिला आहे. त्या 73 लाखाहून 73 कोटी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा हजारो लोकांना तुम्ही रोजगार देणार, हा उद्देश शासनाचा आहे. आणि अभिमान वाटेल की आमची लाडकी बहीण ही भविष्यामध्ये मोठी उद्योगपती होत आहे, ही शासनाचे उद्देश आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप चांगलं उद्योगपती बना, खूप चांगली गृहिणी आहेतच तुम्ही, कारण गृहिणी चांगल्या म्हणूनच तुमच्या लाडक्या भावाने तुम्हाला ही योजनेचा लाभ दिलाय. नक्कीच आता काल मी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, कारण माझ्याकडे काही 2-3 दिवसापूर्वी आपल्या उमेदचे काही लोक आले होते. कारण मला मुंबईला जावं लागलं, अर्जंट होता म्हणून मी त्या मोर्चाला भेट देऊ शकलो नाही. परंतु त्यांचा निरोप मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आणि त्यांनी गिरीश भाऊंना सांगितलं. आणि गिरीश भाऊ तुमच्यासाठी लवकरच काहीतरी चांगला निर्णय घेणार आहेत. हे सुद्धा मला तुमच्यासाठी सांगायचं वाटते. अपेक्षा आहे की आज वगैरे चांगला निर्णय होईल आणि तुमची सुद्धा दिवाळी चांगली गोड होईल. फक्त प्रॉब्लेम असा आहे की एक जण केला की लगेच दुसरा म्हणते मला पाहिजे, तिसरा म्हणते मला पाहिजे, तर असं बोलणं सुरू झालं. म्हणून थोडंसं धीर ठेवा, विश्वास ठेवा. पुन्हा सरकार आमची, पुन्हा आपल्याला मागणीसाठी संधी मिळेल. जर समजा आपण जर चुकला एकही निर्णय चुकला म्हणतात ना, ऍक्सिडेंटसाठी 1 मिनिट लागते, इकडे पाहिलं की ऍक्सिडेंट होते. म्हणून येणाऱ्या जे काही आहे तुम्ही समजून घ्या, चुकायचं नाही. तुमचा भाऊ मुख्यमंत्री पुन्हा राहायला पाहिजे आणि तुमचा भाऊ आमदार सुद्धा राहायला पाहिजे. पुन्हा हे सरकार जर आली तर तुमच्या 3000 होईल. तुमची जी मागणी आहे ती सुद्धा, कारण शासनामध्ये संवेदनशील लोक असायला पाहिजे. असंवेदनशील जर लोक बसले तर तुमच्या आमच्या लोकांची काही किंमत होत नाही. कारण 70 वर्षामध्ये पाहिलं इतक्या वर्ष लागले. कदाचित मुख्यमंत्री साहेब हे पहिले 10-20 वर्ष आधी झाले असते ना, तर मी लाडकी बहीण योजना 10-20 वर्ष आधीच झाली असती, बरोबर आहे की नाही? आणि आज ही महिला अजून सक्षम राहिले असते. आज लखपती, आज 73 लाखाचा चेक घेतला, कदाचित आजच्या कार्यक्रम असा झाला असता तर 73 कोटीचा चेक घेतला असता. तर नक्कीच आपण उशीर काय झाला, परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज आपल्या भंडारा जिल्ह्याच्या इतक्या मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. आणि नक्कीच मी तर सांगेल की आम्ही भंडारा कोणीमध्ये जवळपास 50-50 लाख रुपये दिलं की आमच्या महिला भगिनींच्या जे काही उद्योग करतात त्यांचे स्वतःचे गाडी असायला पाहिजे, त्याच्यासाठी व्यापार संकुल असायला पाहिजे गाड्यांचा, जेणेकरून त्यांच्या आता आपण किराया तिकडे घेतो हक्काचे असायला पाहिजे. आम्ही प्रत्येक गावागावामध्ये ग्रामसंघ, महिलांच्या ग्रामसंघ देऊन लोकांचे ग्रामपंचायतमध्ये सामान ठेवतात. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही सुद्धा विनंती करणार आहोत, महिला बालविकासच्या माध्यमानं त्यांच्या हक्काचे ग्रामसंघ असायला पाहिजे, ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहोत. आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये 5 कोटीचा आणि जिल्ह्यामध्ये 10 कोटीचा एक भव्य जिल्हा ग्रामसंघ व्यापार संघ असायला पाहिजे, जेणेकरून गावाचा जे काही प्रोडक्ट आहे तो तालुक्यात आला पाहिजे आणि तालुक्याचा प्रोडक्ट तो जिल्ह्यामध्ये आला पाहिजे. कारण आता ही नारी शक्ती जी आहे ही शक्ती
मजबूत झालेली आहे. कारण मोदी साहेबांनी सुद्धा आपल्याला आरक्षण वाढवून दिलेलं आहे. आता विधानसभा लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षण येणार आहे. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये समजा भंडारा विधानसभा किंवा भंडारा लोकसभा जर महिला झाली तर आपल्याकडे सुद्धा आमदार खासदार बोलू शकतात. हे सुद्धा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आता काही असं नाही झाला त्या महिलांनी घरी बसावा आणि पुरुषांनी सांभाळावं. महिला सुद्धा सक्षमीकरण झालेलं आहे आणि नक्कीच आज एवढे मोठे उद्योग जेव्हा करतात महिलांची प्रगती झालेली आहे. खूप सारे विषय होते. आज या ठिकाणी काही कारणास्तव पालकमंत्री साहेब येऊ शकले नाही. आमच्याशी त्यांचं बोलणं झालं. मी दरवेळेस सांगत असतो की जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे बाबा, कारण हे अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम होते. बरोबर आहे की? तर नक्कीच आता आम्ही पालकमंत्री साहेब नाही आले तरी सांभाळून घेतो. पण भविष्यामध्ये आम्ही शिंदे सरकारला विनंती करून तुम्ही कोणालाही द्या, युतीमध्ये कोणालाही द्या, आपण जिल्ह्याचा पालकमंत्री द्या, जेणेकरून आमचे छोटे छोटे खूप सारे आहेत. मग ते पूरग्रस्तांचे विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल, पालकमंत्री जर जिल्ह्याचा असला तर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमाला खूप सारे आपल्याला प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेता येते. म्हणून नक्कीच आपण आमच्या पाठीशी राहा. शासन तुमच्या पाठीशी आहे आणि शासन कुठेही हात आखून घेणार नाही. एक तुमच्यासाठी काही करायची गरज पडली तरी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे, माझ्या भगिनीसाठी मला स्वतःला काही कमी जास्त करायची गरज पडली तर करू, पण माझ्या भगिनीच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याशिवाय राहणार नाही, विश्वास आणण्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि ही योजना काय नाही, पुन्हा सरकार आली तर 3000 रुपये होईल. इतकंच नाही तर तुमचे मगाशी सांगितलं तुमच्या गावागावामध्ये तुमचे ग्रामसंघ होतील आणि तालुक्या आणि मोठ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रामसंघ होतील, जेणेकरून तुम्हाला हक्काचा व्यासपीठ निर्माण होईल, हक्काचा बाजारपेठ निर्माण होईल आणि हक्काच्या त्याच्यामधून करोडपती अरबपती महिला बनतील असं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही कृपया उठू नये, त्यानंतर प्रतिक्रिया होणार आहे. तत्पूर्वी आपल्या भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या महिला